नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला श्री गुरुचरित्र 14व्या अध्यायाबद्दल माहिती सांगणार आहे. का बरं आपण या श्री गुरुचरित्र या 14व्या अध्यायाचं आपण वाचन करावं, त्याचं पारायण करावं? तर बघा, आपल्या जीवनात अनेक अशी संकटं असतात की ते जाण्याचं नावच घेत नाही आहे. म्हणून संकट हरण्यासाठी आपण या श्री गुरुचरित्र या 14व्या अध्यायाचं पारायण आपण करू शकतो. हे पारायण करताना आपल्याला कोणत्याही अडचणी नाही, कोणत्याही समस्या नाही आहे. कोणीही करू शकतं. 12 वर्षावरील पुढील स्त्री, पुरुष, मुलं, मुली कोणीही करू शकतो. आपल्याला पारायण करायच्या अगोदर संकल्प घ्यायचा असतो. संकल्प घेतल्यावर आपण हे कशासाठी करतो हे भगवंताला आवर्जून सांगायचं असतं. आणि मग या पुस्तकात दिल्याप्रमाणे आपण संकल्प कसा करावा याची खूप छान अशी माहिती ही दिलेली आहे. कमीत कमी 6 महिने तरी आपल्याला या ग्रंथाचं वाचन हे करायचं असतं. 6 महिने सलग आपण जर या ग्रंथाचं वाचन केलं तर आपली समस्या पूर्णपणे निघून जातील आणि भगवंत कोणत्या ना कोणत्या रूपातून आपल्याला स्वतः मार्गदर्शन करतो. खूप छान अशी माहिती या ग्रंथामध्ये आहे. खूप सुंदर असा हा ग्रंथ आहे. तर ज्यांना कोणाकडे हा ग्रंथ उपलब्ध नसेल, आम्ही त्यांना कुरिअरमार्फत हा घरपोच पाठवून देऊ. आपल्याला कुरिअर चार्ज आणि या ग्रंथाची किंमत द्यायची आहे आणि आम्ही कुरिअरमार्फत हा ग्रंथ घरपोच पाठवून देऊ. स्त्री पुरुष कोणीही या ग्रंथाचं वाचन करू शकतात. सलग 6 महिने या ग्रंथाचं नित्य वाचन करायचं आहे. स्त्रीने मासिक धर्म सोडून इतर दिवशी वाचन करायचं आहे. पुरुषांनी नेहमी वाचनात हे ठेवायचं आहे. तसेच इथं विशिष्ट अशी एक वेळ ठेवा, जेणेकरून आपण त्या शिस्त लागेल आपल्याला, आपण त्याच वेळेत याचं वाचन करू. तसेच विशिष्ट अशी जागासुद्धा ठेवा, कारण मग ती जागा एक पॉझिटिव्हिटी आपल्याला देत असते. तसेच आपण या वाचनाने आपण स्वतः बघा की आपल्या जीवनामध्ये किती छान बदल झालेले दिसून येत आहे. खूप सुंदर असा, खूप छोटासा हा ग्रंथ आहे, पण याचं फळ मात्र खूप मोठं आहे. कारण ही दत्त महाराजांची सगळ्यात मोठी सुंदर अशी ही सेवा आहे. धन्यवाद.